शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम। लाखणगाव दिनांक 27 जुलै। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा लाखणगावच्या वतीने जिल्हा परिषद शाळा आणि हायस्कूलमध्ये खाऊ वाटप करून पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आंबेगाव तालुका प्रमुख प्राध्यापक सुरेखाताई निघोड यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला। संयोजक विभाग प्रमुख माऊली पाटील, बाळासाहेब रोडे, माननीय सरपंच नरेंद्र अण्णा भागवत, मार्तंड टावरे, उपविभाग प्रमुख विकास गायकवाड, सोसायटी संचालक बबनराव चौगुले, माजी चेअरमॅन महेश भोजने, संतोष अरगडे, संदीप मिंडे, रामदास पोंदे, कैलास गाढवे, पत्रकार विनायक काणसकर, विठ्ठल काणसकर, मार्तंड भागवत, योगेश पाटील व भारतीय विद्यार्थी सेना माजी तालुका प्रमुख प्राध्यापक अनिल निघोड व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आज हा जन्मदिन। परंतु तुम्हा सर्वांना आता तुम्ही 8वीच्या वर्गात आहात म्हणजे बरंच याच्यात नाव ऐकण्यात असतात। माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आज वाढदिवस आणि हा वाढदिवस आम्ही सर्व सामान्य सैनिकांनी प्रत्येक ठिकाणी साहेबांना निरोगी आणि दीर्घायुष्य लाभावं यासाठी आम्ही काहीतरी सामाजिक उपक्रम राबवावे। आणि आता आम्ही शिक्षक असल्या कारणाने सर पहिला आम्हाला शैक्षणिक संस्थांमध्ये हा वाढदिवस साजरा करावा असं वाटलं। आताच झालेल्या साहेबांच्या वाढदिवसाचं निमित्त आपण आता एक 8 दिवसापूर्वी संपूर्ण तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी आणि शिक्षकांचा सन्मान सोहळा हा पार पाडला। त्यात तालुक्यातील जेवढ्या शाळांची लिस्ट माझ्याकडे पोहोचली त्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे आपण ट्रॉफी, स्कूल बॅग आणि त्यांना प्रशस्ती पत्र, सन्मानपत्र देऊन त्यांना सन्मानित केलं। त्यामध्ये स्कॉलरशिप मध्ये आलेले विद्यार्थी असतील, परत 10वी 12वी मध्ये मेरिट लिस्ट मध्ये आलेले विद्यार्थी असतील किंवा इतर एपीएससी यूपीएससी मध्ये आलेले विद्यार्थी होते, त्या सर्वांचा गुणगौरव सोहळा साजरा केला। परंतु काही विद्यार्थ्यांची लिस्ट सर माझ्याकडे आली, तालुक्यातली काही शाळांची लिस्ट बाकी होती। आज लाखणगावच्या मराठी शाळेतली मला काही लिस्ट मॅडमने दिली। म्हणजे गुणवंत विद्यार्थी घडतात, परंतु ते घडत असताना काहीतरी प्रेरणाही असावी लागते आणि एक शिक्षक आणि त्याचप्रमाणे आमचा अभिमान, आमचा स्वाभिमान, एक संवेदनशील कर्तृत्व आणि नेतृत्वाचा आज वाढदिवस आणि आज हा उद्धव साहेबांचा वाढदिवस हा आनंददायी व्हावा आणि त्यांना निरोगी आणि दीर्घायुष्य मिळावं ह्या हेतूने या आमच्या सर्व सामान्य सैनिकांची एक तळमळ आणि एक इच्छा आणि त्यातून हा एक उपक्रम आम्ही छोटासा उपक्रम राबवत आहोत। ज्याप्रमाणे साहेबांनी आता पुढच्या वर्षी म्हणजे आता या विधानसभेच्या नंतर जर साहेबांचा पुढचा वाढदिवस असेल जसं सरांनी व्यक्त केलं तसं पुढच्या वर्षी सर हे मुख्यमंत्री पदाच्याच खुर्चीत असतील आणि पुढच्या वर्षी माझ्या शिवसैनिकांतर्फे मोठ्या कार्यक्रमाचं सर आपण आयोजन करू आणि तुमच्या विद्यार्थ्यांना मोठा आपण जेवणाचा कार्यक्रम घेऊ अशी मी तुम्हाला ग्वाही देते आणि आमच्या उद्धव साहेबांना निरोगी आयुष्य मिळो हीच परमेश्वरची प्रार्थना करते आणि थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.